तालुक्यातील लखमापूर MIDC परिसरातील कथित प्रदूषणकारी उद्योजकाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांचा संताप अखेरणावर झाला असून परिवर्तन कामगार सेनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला थेट जाब विचारला आहे। परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल बदरगे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी परिसरातील काही कंपन्यांकडून गेल्या 10 ते 15 वर्षांपासून केमिकल युक्त सांडपाणी शेतजमिनीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रदूषणामुळे शेती नापीक होत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच कंपन्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरांमुळे नागरिकांना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। यापूर्वी अनेक वेळा अर्ज, निवेदने आणि तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत विशाल बदरगे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की 12 मे पर्यंत प्रदूषणकारी उद्योगांवर प्रभावी कारवाई झाली नाही तर परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। माझं नाव विशाल बदरगे, परिवर्तन कामगार सेना। गेल्या अनेक दिवसापासून लखमापूर गावासह दिंडोरी तालुक्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात प्रदूषित झालेल्या कादवा नदीच्या संदर्भात सातत्याने परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही लढा देत आहोत। जवळपास पहिला अर्ज आम्ही 30/10/2025 दिला होता, त्याच्यानंतर 18/11/2025 त्या तारखेला दिला, त्याच्यानंतर 25/11/2025, त्यानंतर 10/2/2026, त्याच्यानंतर 5/5/2026, 12/5/2026 आणि जवळपास 50च्या वर त्यांना मेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, एन्व्हायरमेंट विभाग असेल किंवा CMO ऑफिस असेल यांना पाठवून झालेलं आहे। आज जागतिक पर्यावरण दिन आणि या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले सर्व अधिकारी हे फक्त नावाला शुद्ध प्रदूषण इथे नाही हे दाखवण्यासाठी नंदिनी नदी शुद्ध करण्यासाठी गेलेले, पण गेल्या अनेक 10 ते 20 वर्षापासून दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात प्रदूषणाने थैमाल घातलेले। इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकाऱ्याचा अंकुश त्या कंपनी प्रशासनावरती नाही। एवढंच काय तर आता सध्या आम्ही ज्या कंपनीच्या बाहेर उभे आहोत, मेगा फाईन प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीला गेल्या काही दिवसांना अगोदरच प्रपोज डिरेक्शन ही नोटीस पाठवलेली आहे। तरीसुद्धा तुम्ही आता बघता इकडे की JCBनं काम चालू, यांचं हे पाणी बघा तुम्ही, पूर्ण केमिकलचं सांडपाणी, हे माणूस 1 मिनिट पण इथं उभा राहू शकत नाही। हे पाणी, हा बघा केमिकलचा प्रकार हा पूर्ण, आणि हे सगळं असं चालू असताना सातत्याने जवळपास गेल्या अनेक वर्षापासून इथले शेतकरी सातत्याने तक्रारी, अर्ज आणि विनंती इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला करताय, त्याचबरोबर पर्यावरण विभागाला सुद्धा करताय, पण प्रशासन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्या शेतकऱ्यांना इथल्या देत नाही। मुळात शेतकऱ्यांमध्ये आता अशी समज निर्माण झाला आहे की इथले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले अधिकारीच या कंपन्यांना मॅनेज आहेत की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे। मग ही कादवा नदी स्वच्छ कोण करणार? त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून हे केमिकलचं पाणी नाल्यांमध्ये साठून जमिनीमध्ये जाऊन जवळपास बरीचशी शेतजमीन ही नापीक झालेली आहे, इथले पिकं खराब झालेले आहेत, आणि आम्ही सातत्याने सांगतोय तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येत नाही। आज या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ठणकावून सांगतोय की जर आठवड्याभरात जर कारवाई नाही झाली तर परिवर्तन कामगार सेना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करील आणि होणाऱ्या पुढच्या परिस्थितीला हे पूर्णपणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले भ्रष्ट अधिकारी हे जबाबदार राहतील। या आंदोलनात परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुदाम भोये, शहराध्यक्षा सुनंदा विस्पुते, कांचन जाधव, प्रेम गांगुर्डे, किसन गायकर, माधव यशवंत, सोमनाथ पाकळे, दिलीपराव वाघ, कविता पाटील, सुखदेव बागुल, केदार भोई, प्रभाकर पवार, सुनील जाधव, सागर काळे, प्रमोद दळवी, मीनानाथ गांगुर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी सहभागी झाले होते।